नमस्कार मंडळी, आज आपण डुबुक वड्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी सर्वात पहिले एका याच्यामध्ये खलामध्ये मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक वगैरे जिरा टाकून सन्याने त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. आणि नंतर मग आपण त्याला फोडणी देणार आहे. त्यासाठी सर्वात पहिले गंजामध्ये तेल टाकून जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि जे मिरची वगैरे बारीक केले होते ते टाकून घ्यायचं आणि कांदे वगैरे आणि त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं शिजू द्यायचं. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तिखट, हळद, मसाला वगैरे सर्व टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग सोबतच टमाटर टाकून घ्यायचे. टमाटर चांगले तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. ते झाले की मग नंतर आपल्याला जितकं पाणी लागते तितकं पाणी ॲड करून घ्यायचं. आपल्याला जितकी भाजी लागते आपल्या नेहमी तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आणि त्याला चांगली उकळी येतपर्यंत होऊ द्यायचं. आता आपण डुबुक वड्याची तयारी करणार आहे. एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, जितकं आपल्याला लागते तितकं. मी 2-3 चम्मच घेतले आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरा वगैरे, तिखट, मीठ, हळद, मसाला, कोथिंबीर वगैरे सर्व टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून त्याला चांगलं भिजवून घेतलं आहे. हातानेच करायचं, चम्मचने वगैरे काही करायचं नाही. आणि त्याच्यानंतर मग जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे ॲड करून घ्यायचे. जसे आपण भजे वगैरे काढतो ना त्याच्यापेक्षा छोटे छोटे करायचे. सर्व अशाच प्रकारे चांगले ॲड करून घ्यायचं. बघा मी कशी टाकत आहे तसे छोटे छोटे करायचे. खूप छान भाजी होते याचीवाली. कधी भाजीला वगैरे काही नाही राहिलं तर तुम्ही करू शकता. आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. असे सर्व टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग थोडं पातळ वाटलं की आपण हेच बेसन लावू शकतो, नाहीतर मग थोडं कणकीचं पीठ वगैरे हलकसं लावून घेऊ शकता. आणि एकदम मंद आचेवरती होऊ द्यायचं, नाही तर पटकन बाहेर जाते बरं, लक्षात ठेवायचं. असंच मंद आचेवरती चांगले उकळी येऊ द्यायची. थोडं वेळ लागते शिजायला वगैरे, बघू शकता. आणि वरतून मग थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्यायची. आणि आपली झटपट होणारी रेसिपी पटकन तयार झालेली आहे. कशी वाटत आहे नक्की सांगा. आणि तुम्ही पण कधी ट्राय करून बघाल. आमच्या घरी तर सर्वात जास्त मुलांना खूप आवडते. धन्यवाद.